नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपले अंगण हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपले अंगण या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे. 2022-23 जे दिल्ली राज्य सरकारनं मध्य धोरण अवलंबलं होतं, त्या धोरणाच्या विपरीत असं काम त्यावेळेच्या मुख्यमंत्री असलेल्या अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्याने केलं असा ठपका केंद्र सरकारने ठेवला होता. मग त्या धोरणाच्या बाबत चौकशीसाठी CBI ची नेमणूक केली. CBIनं तपास केला आणि मग थेट आपच्या सरकारचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री यांना ताब्यात घेतलं, उपमुख्यमंत्र्यांना ताब्यात घेतलं, अनेकांना ताब्यात घेतलं होतं. त्याचबरोबर राज्य दारूबंदी विभागाचे सचिव यांनाही ताब्यात घेतलं होतं. पुढे तपास केला आणि CBIनं दिल्लीच्या रोज सेशन कोर्टात प्रकरण दाखल केलं. कोर्टानं मग काहींना प्रकरण दाखल झाल्यानंतर थोड्याच दिवसात जामीन दिला, तर काहींना जामीन मिळवण्यासाठी पण अतोनात प्रयत्न करावे लागले होते. आता या खटल्याचा सेशन कोर्टानं सर्व सुनावणी अंती निकाल नुकताच जाहीर केला आहे. आज जो निकाल रोज सेशन कोर्टानं नवी दिल्ली दिलेला आहे, त्या निकालानुसार प्रकरण जर वास्तव असेल तर तसे ठोस पुरावे पाहिजे होते. मात्र तपासणी यंत्रणेनं तसे ठोस पुरावे दिले नसल्यामुळे या प्रकरणी यांच्यावर आरोप आहेत असे सर्वात प्रथम त्याच्यातून निर्दोष मुक्तता झाली अबकारी आयुक्तांची, त्याच्यानंतर निर्दोष मुक्तता झाली मुख्यमंत्री मनीष सिसोदियांची, आणि आज निर्दोष मुक्तता न्यायालयाने केली ती म्हणजे आपचे संस्थापक सर्वेसर्वा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची. आणि निर्दोष मुक्तता करताना आपण सचेत आणि प्रामाणिक काम करणारी टीम आहे आणि या टीमला असा चुकीचे आरोप करत चुकीच्या प्रकरणात अडकवून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचं काम करणं योग्य नसल्याचंही न्यायालयाने म्हटल्याचं सांगितलं जाते. रोज सेशन कोर्टानं निर्दोष मुक्तता केल्यानंतर आपचे सर्वेसर्वा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सत्य पराजित होत नसतं, वेळ लागतो पण सत्य हे सत्यच असते हे या निकालाने दाखवून दिलं आहे. निकाल तर या प्रकरणाचा लागला आहे. या प्रकरणात अनेक मोठमोठ्या राजकीय नेत्यांना, काही अधिकाऱ्यांना हकनाक गुंतवण्यात आल्याच आता या निकालावरून स्पष्ट झालेलं आहे. एक प्रकारे केंद्रातील सत्तेत असलेल्या भाजपला आप पक्ष डोकेदुखी ठरू लागला होता आणि मग त्या पक्षाचे मुख्य जे 5-6 नेते होते त्यांनाच या प्रकरणात गुंतवा आणि बदनामी करा, त्यांना आपला राजकारणातून बाहेर फेका, असंच काहीतरी डाव असावा हेच स्पष्ट होत आहे.
परंतु तो डाव सफल झाला नसला तरीही दिल्लीची परत सत्ता काबीज करण्याची जी भाजप पक्षाची मनीषा होती ती मात्र या प्रकरणामुळे पूर्ण झालेली आहे. आता दिल्लीमध्ये भाजप शासित राज्य आहे. या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर सीबीआयनं पण त्या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे आणि आपण या निकालाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात अपील दाखल करणार असल्याचं पण सीबीआयनं म्हटलं आहे. बघूया आता पुढं काय काय होतं. सबके बाद अशी ओळख आता धाराशिव जिल्हा पुसून टाकण्याच्या मार्गावर आहे. आता या जिल्ह्यातून जाणारे महामार्ग तसे कुठं खराब असले तरी त्यामुळं अनेक भागाशी आपला सहसंपर्क करण्याचा आपलं साधन उपयोग झाला. शैक्षणिक सुविधा पण जिल्ह्यात निर्माण झालेल्या आहेत. आता त्याचबरोबर आरोग्य सुविधा पण योग्य प्रकारे देण्याचं काम येथील आरोग्य विभागाची मंडळी करतात असं दिसून आलं आहे. धाराशिव जिल्ह्यातील जी आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र आहे त्या माध्यमातून जी रुग्णांना सेवा पुरवली जाते ती उत्तम असल्याचं 2025-26 सालात राज्य शासनाला दिसून आलं आहे. हे उत्तम रीतीचं काम करून घेण्याचं काम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश हरिदास आणि त्यांच्या टीमनं करून घेतलेलं आहे. आणि त्याचमुळे यावर्षीचा राज्यातून जे आरोग्य सेवेच्या बाबतीतला क्रायटेरिया असतो त्यातून धाराशिव जिल्ह्याचा प्रथम क्रमांक मिळवला आहे. प्रथम क्रमांक मिळवलेल्या धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हा आरोग्य अधिकारी आणि त्यांच्या टीमचा नुकताच मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ट्रॉफी, शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला आहे. हे थोडंच की काय, कुष्ठरोग निर्मूलनात पण धाराशिव जिल्हा राज्यात प्रथम आलेला आहे आणि यासाठीही जिल्ह्याला गौरवण्यात आलेला आहे. एकंदरीत पाहता धाराशिव जिल्ह्यात जी आरोग्य विभागाची यंत्रणा आहे ती सक्षमरित्या काम करते असंच यावरून दिसून येत आहे. आणि या सर्व टीमकडून काम योग्य रीतीने करून घेण्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर हरिदास हे काम चोखपणे बजावत आहे असं दिसून येत आहे. काल जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती उपसभापतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच जिल्ह्यातील राजकारणाला पूर्वीपेक्षा थोडा जास्त वेग आला आहे. तरीही धोका नको म्हणून जे सदस्य सहलीवर पाठवले आहे त्या सदस्यांना आणखी आठवड्यावर म्हणजे 10 किंवा 11 मार्च पर्यंत तुम्ही सहलीवरच राहा असा नेत्यांकडून त्यांना सांगावा गेला असून नेतेही अधूनमधून ते जिथं आहेत तिथे जाऊन त्यांची गाठभेट घेतात, संवाद साधतात आणि त्यांना काय हवं नको कमी जास्त हे पण बघत असल्याचं सांगितलं जातं. इकडं पंचायत समितीच्या 3
3 ते 4 तालुक्यातील सदस्य सहलीवर गेले आहेत. त्यांना मात्र त्यांची सहल 4च्या संध्याकाळपर्यंत किंवा 5च्या संध्याकाळपर्यंत राहील असाच निरोप देण्यात आलेला आहे. आणि मग हे पंचायत समिती सदस्य 6ला सकाळी तालुक्याच्या ठिकाणी आणण्यात येतील आणि मग तिथेच कोणाला आपल्याला सभापती करायचंय, कोणाला उपसभापती करायचंय, नावं त्या सदस्यांना सांगितली जातील आणि बैठकीला त्यांना अगदी कडेकोट बंदोबस्तात सभागृहात पोचविण्यात येईल असं चित्र असेल. आणि तदनंतर मग कोणत्या तालुक्याचा पंचायत समितीचा कोण सभापती झाला, कोण उपसभापती झाला त्याचं उत्तर 6 तारखेला दुपारी 3 नंतरच सर्वांना मिळेल हे मात्र खरं. मात्र निवडणूक कार्यक्रम जाहीर काल म्हणजे 26ला जाहीर करण्यात आला आणि पंचायत समितीच्या सभापतीच्या निवडीची तारीख 6 मार्च देण्यात आली, तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या पदासाठीची तारीख 13 मार्च देण्यात आली. त्यामुळं कदाचित अध्यक्षपदासाठी 15 दिवसाचा वेळ दिलेला आहे आणि सभापती आणि उपसभापतीसाठी 8 दिवसाचा वेळ जिल्हा प्रशासनाने दिलेला आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.